नमस्कार. मनीषाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण पनीरची भुर्जी कशी करायची ते बघतोय. इथे मी जे पनीर घेतलंय हे 200 ते 250 ग्रॅम होईल इतकं पनीर आहे. हे मी घरीच बनवलेलं पनीर आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, मी लिंक पण देते. बाकी मी इथे टोमॅटो, कांदा हे अगदी हाताखालचं रोजचं साहित्य आहे तेच आहे, काही विशेष वेगळं नाहीये. आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीकडे जाऊया. हे मी कढई तापायला ठेवली आहे. यात आपण 1 टेबलस्पून होईल इतकं तेल टाकून घेऊया. त्याच्यात आता आपण 2 टेबलस्पून होईल इतकं बटर टाकून घेऊया. गॅस मी इथे स्टोवपेक्षा थोडा मोठा ठेवलाय. त्याच्यात आपण एक तमालपत्राचं पान टाकून घेऊया. आपण याच्यात दालचिनीचा तुकडा मोठा, 2-3 लवंगा, वेलची, 1 टीस्पून होतील एवढे जिरे टाकले. इथे मी शाही जिरे टाकलेले आहे. आता कांदा टाकूया. एक मोठा कांदा होईल एवढा कांदा घेतलाय मी इथे. याच्यात आता मी 1 चिमूटभर होईल एवढी साखर टाकतेय. त्याच्यावरती आता आपण झाकण घालूया 2 मिनिटासाठी. 2 मिनिट झालेले आहेत. आपण इथे आपला टोमॅटो टाकून घेऊया. एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी घेतला होता, बारीक चिरून घेतलाय. टोमॅटोला एक मिक्स देऊया. परत झाकण घालून ठेवूया. 2 मिनिट झालेले आहेत. आपण एकदा याला स्टर देऊन घेऊया. पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण घालून ठेवू. आपण आता याचं झाकण काढून बघूया. याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. आता आपण याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेऊया. 1/2 टेबलस्पून होईल एवढी. जिंजर गार्लिक पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला छान परतून घेऊया. जिंजर गार्लिक पेस्टचा कच्चेपणा आता गेलेला आहे, वास छान सुटलाय. आता आपण याच्यात आपले मसाले टाकून घेऊया. 1/2 टीस्पून होईल एवढी धणेपूड, 1/4 टीस्पून होईल एवढी जिरेपूड, 2 टीस्पून होईल एवढी रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर, आणि 1 चिमूटभर होईल एवढी हळद, 1/2 टीस्पून होईल एवढी कसुरी मेथी, 1/2 टीस्पून होईल एवढा किचन किंग मसाला, 1/2 टीस्पून होईल एवढा गरम मसाला. मसाले छान परतले गेले. आता आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊया. छान स्टर देऊन घेऊया आणि 2 मिनिटांसाठी झाकण लावून आपण एक वाफ घेऊया. 2 मिनिट झालेले आहेत. आपण भुर्जी कशी झाली ते बघूया. आणि गॅस करते बंद. त्याच्यावरती नंतर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची. गरम असताना जर कोथिंबीर टाकली तर कोथिंबीरीचा कलर काळा पडतो, म्हणून थोड्या वेळाने कोथिंबीर टाकायची. पनीरची भुर्जी आपली बनवून तयार आहे. आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. ही तुम्ही पोळी, पुरी, नान, रोटी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय सुंदर लागते, झटपट होते. अशा सुंदर आणि झटपट होणाऱ्या जर रेसिपीज हवी असतील तर मनीषाज किचनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. परत भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.